ललितलेखाचं नाव आहे बाहेरचे खाणे एक आठवण. आमचं अपार्टमेंट ज्या गल्लीत आहे ना, अहो ते हॉटेल गल्लीच आहे. जिना उतरून खाली आलं की उजव्या बाजूला हॉटेल, डाव्या बाजूला हॉटेल, समोर हॉटेल, जिकडे नजर जाईल तिथे हॉटेल. आमचं मालवण मत्स्याहारासाठी अगदी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमच्या खिडकीतून माशांचे भाजल्या शिजल्याचे दरवळ नुसते कोंदलेले असतात. मी स्वतः मालवणात राहून सुद्धा माशांशी वैर करण्याच्या जिभेची आहे. म्हणून अशा दरवळांनी माझा जीव अगदी घुसमटतो, मळमळतो. कोणी अस्सल मासे खाऊ याच वेळी जर आमच्या घरी आला ना, तर या वासाने तो आधी माझ्या किचनकडे संशयाने बघतो. ही बाई मासे खात नाही म्हणते आणि गुपचूप हाणते की काय, असा विचार स्पष्ट त्याच्या तोंडावर छापलेला दिसतो. पण माझं वेडवाकडं झालेलं तोंड बघून त्याला माझी सत्यता पटते आणि नंतर तो खोल श्वास घेतो, पोटभर हुंकतो. एकदा या खिडकीत जातो, एकदा त्या खिडकीजवळ जातो, मनसोक्त हुंग सेवन करतो. हा हा हा, काय छान वाटते हो तुमच्या घरी. नुसती चपाती हातात धरून खाल्ली तरी माशाचं जेवण जेवल्यासारखं वाटेल. काय माणसं तरी. मी ठरवलंय, ही माणसं परत येतील ना, तेव्हा खरंच नुसत्या चपात्या ह्यांच्या समोर ठेवायच्या. हुंग बापड्या हवा तेवढा. माझा भाजी आमटी करायचा त्रास वाचला. असो, हे आपलं हॉटेलवरून आलं नाकाशी माझ्या. पण आठवत काय होते, हॉटेल या शब्दाशी आणि या इमारतीशी आलेले माझे पहिले संबंध काही तितके बरे नव्हते. मी सांगते, हा काळ 60 वर्षांपूर्वीचा आहे बरं का. आधीच घरात हॉटेल शब्द उच्चारणेही महापाप. हॉटेलातलं खाणारे लोक चांगले नसतात, हा एक समज रूढ होता. माझे बाबा पोलीस होते. त्यांच्या वेळी यावेळी ड्युट्या लागायच्या. पण आई कायम त्यांना घरचा डबा द्यायची. एकतर बाहेरचं खाणं रोज परवडायचं नाही आणि ते मुळात वाईटच असतं. या समजुतीनं आईने कितीही त्रास पडला ना तरी डबा द्यायचीच द्यायची. बाबांना चटकमटक खाणं आवडायचं. ते कधीतरी डब्यातल्या पोळी भाकरी बरोबर हॉटेलातली भजी घेऊन खायचे. अरे खायचे ते खायचे, वर घरी येऊन सांगायचे, राम भरोसेवाला काय भजी करतो ग, मस्त एकदम. आईची तळपायाची आग जिथे पोचायला पाहिजे तिथे लगेच पोचायची. प्रांपे. आई रागावली की बाबांना डायरेक्ट आडनाव घेऊन झापायची. परांजपे एवढं पूर्ण पण नाही बरं का. पोरं बाळा आहेत घरात, भान ठेवा. असले संस्कार नकोत व्हायला. भाज्या कसल्या घेऊन खाताय. काल जाताना 8 आणे दिले होते, उडवलेत वाटतं. मेथीच्या जुड्या आणि नारळ आला असता त्यात. बाबा तसे बऱ्यापैकी बेरकी. त्यांच्या जोडीदारासोबत अशी हॉटेलची ऐश अदनबंद बिंदास करायचे. आम्ही भावंड बाबांनी हॉटेलातली भजी खाल्ली याच बातमीने लाळ गाळायचो. कारण भजी हा पदार्थ आम्हाला सटी सामाशीच कधीतरी बघायला मिळायचा. तेल पुरवून वापरायला लागायचं. म्हणून फक्त सणाला पुरण असेल तर तळण म्हणून 4 भजी तळली जायची. केवढी अपूर्वाई वाटायची हो तेव्हा. बाबा एकदा घरी आणा ना राम भरोसेची भजी. मी हट्ट केला की बाबा हसायचे. जाऊ एकदा आपण तायडे, असं आईच्या तोंडावर शूरपणे बोलायचे. पण तो एकदा काही लवकर यायचा नाही. अखेर तो दिवस आला बघून दमल्यावर. बाबांच्या पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायण होता. मग एक संगीत नाटक होतं. असली करमणूक तेव्हा दुर्मिळ होती आणि तीही फुकट. म्हटल्यावर आई आणि आम्ही भावंड ठेवणीतले कपडे घालून निघालो. मला नाटकापेक्षा राम भरोसेत इंटरेस्ट जास्त. मी बाबांना आठवण करून दिली. त्यांनीही, चला रे पोराओ, आज तुम्हाला स्पेशल बटाटवडा खायला घालतो. पैसा पैसा काय, पैसा पैसा करून माणसं मरतील, मग बटाटवडा कधी खायचा. यातलं कुठलं आम्हाला आणि कुठलं आईला, हे आम्हाला नसलं ना तरी आईला बरोबर कळलं. घाला वडे घाला पोरांना, बिघडू द्यात पोट. आणि तुमची तर इस्टेट वाया चालली आहे प्रांपे. उद्या पोरांना काही झालं तर डॉक्टराच्या डोंबल्यावर घालायला पैसे द्या म्हणजे झालं. तिने कुलूप परत परत ओढत किल्ली बटव्यात टाकली. एकंदर राम भरोसेकडचा वडा किंवा भजी ही इस्टेटीवर अवलंबून असते आणि खाल्ली तर हमखास तब्येत बिघडणार असते असा माझा समज होऊन गेला होता. बाबांच्या पोलीस स्टेशनला आमची वरात गेली. तिथं आणखीही कुटुंब भेटली. मला ते सारखं राम भरोसेच दिसत होतं. माझी चुळबुळ बघून बाबांनी जोडीदार काकाला म्हटलं, बराय जरा फॅमिलीला चहा पाणी देऊन आणतो. पोलीस स्टेशनच्या पुढच्याच वळणावर राम भरोसे.
आत्ता पावलाला हॉटेल दिसतं तसं नव्हतं तेव्हा. राम भरोसे असं मोठं नाव लिहिलेलं एक टपरी वजा हॉटेल. आतल्या भिंतीवर रामपंचायतन होतं, हनुमानाचं कॅलेंडर होतं, त्याच्याच बाजूला मीनाकुमारी पण होती. ती मीनाकुमारी आहे असं फोटो खाली खडूने हिंदीत लिहिलेलं होतं. दाराशीच एक उघडा बंब भैया भल्या मोठ्या कढईत भजीचा घाणा तळत होता. कसला घोमघमाट सुटला होता. चळकन पाणी आलं तोंडात. आत 2 बाकडी होती. बाबा नेहमीचं गिराईक होतं ना. एक लुंगी नेसलेला आणि कळकट्ट बनियन घातलेला एक पोरगेलाचा माणूस आम्हाला बघताच हसून पुढे आला. अरे ई का हवालदार, बाल बच्चों को लेकर आवत है, बहुत खुश है हम. आई अगोदरपासूनच विरोधी पक्षाची. तिने नाकातोंडाला पदर लावला. हॉटेलची बाकडी बघून शहारा दिला. भयानक घाण जागेत बाबांनी तुम्हाला आणलेलं आहे असं सारखं ती तोंडावर दाखवत राहिली. आम्ही तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही ठरवलं, पण तिने मला बखोट धरून स्वतःच्या शेजारी दपटून बसवलं. बाबा आणि भाऊ समोर. त्या बाबांच्या मते अतिस्वच्छ पोऱ्याने एकाच हातात पाण्याचे 4 ग्लास बोटांनी उचलून आणलेले बघून आम्हाला तो हिरोच वाटला. शी, बोट बुचकळलीत पाण्यात मेल्यानं, पिऊ नका रे ते पाणी. आईनं आमच्या समोरचे ग्लास बाजूला केले. बाबांनी मात्र, रोज इथेच येतो आम्ही डबा खायला, हेच पाणी पितो, काय नाही होत रे, मारुतराय आहेत पाठीशी म्हणत मारुतरायांची फुकटची साक्ष काढली. ऑर्डरप्रमाणे एक प्लेट बटाट वडा आणि 1 प्लेट कांदा भजी त्या अतिस्वच्छने लगेच आणली. आता त्याला मी हात लावणार तोच आई तिच्या खास खुसफुस आवाजात पदरा आडून म्हणाली, नाक कोरत होता तो, नाक कोरत होता, नाकाची बोटं घातली होती, शी बघितली मी मगाशी. छे, मुळीच नाही नाक कोरत नाही तो, कानात घातला असेल बोट. बाबांनी उसन्या गंभीरपणे सांगितलं. त्यांना हसू आवरत नव्हतं. तो बटाटवडा खाताना मला आईची नजर चुकवता येत नव्हती. काय माहित कसले कसले हात असतील मेल्यांचे. आई स्वतः तर खात नव्हतीच, पण आमच्या खाण्यावर अशा कॉमेंट टाकत होती. भाऊ लहान होता. त्याने एखादा घास खाल्ला, तिखट लागलं म्हणून पाणी हवं झालं. परत ते तसलं पाणी नाईलाजांनी त्याला आईनं पिऊ दिलं. माझी मात्र आता ते खाण्याची इच्छा गेली, कारण याच दरम्यान त्या अतिस्वच्छ वेटरनं दुसरं बाकडं पुसून त्याच फडक्याने प्लेटही पुसून चकचकीत करून दुसऱ्या गिराहिकाला खुश करून सोडलं होतं. माझी प्लेट संपेच ना. आई खाणाखुणा करत होती, नको खाऊस ग म्हणून. बाबांना माझा रागच आला. तर रे काय, एवढं लेकीला हॉटेलात आणलं, तिच्या आवडीचं खाऊ घालतोय तर नखरे सुचतायत. त्यांनी दात ओठ खात माझ्या पुढची प्लेट स्वतः संपवली. मग ते आईला बडबडायला लागली, पोरांना सगळं पचवता यायला पाहिजे. काय उद्या काळ्या पाण्यावर शिकायला पाठवलं तरी असले पदार्थ पचवावे लागतील, नसते लाड नकोयत. काळं पाणी कुठे असतं? तिथं शिकायला का जावं लागेल? आणि तिथे असले बटाटवडे खाऊन राहावं लागेल की काय? काही समजेना. बाबा चिडले ना की कुठच्या कुठे बोलत राहतात. एकंदरीत हॉटेलची पहिली ओळख अशी झाली आणि हे काही बरं प्रकरण नव्हे यावर शिक्कामोर्तब झालं. सरसकट बायका तर हॉटेलात जायच्याच नाहीत. आमच्या आईची चैनीची व्याख्या काय? उसाच्या गुऱ्हाळात जाऊन हाफ ग्लास रस पिणे, पाजणे, हीच. अगदी कहर म्हणजे बागेतल्या भैयाकडची 4 आण्याची ओली भेळ दोघात एक खायला मिळायची. त्या मानाने बाबा स्वातंत्र्यवादी होते. कधीतरी ते फरसाण आणून घरीच भेळ वगैरे करून द्यायचे. आमच्या आजी या जीव विशेषाला तर शिव शिव, कसली कसली अवदसा आठवते लोकांना. घरात चुली नाहीत की काय शिजवायला, की बायका नाही त्यांच्या घरी, असं सोवळं बुडल्याचं दुःख असायचं. आमच्या हॉटेल भेटीचं रसाळ वर्णन आईनं आजीजवळ केल्यावर, बन्या फुकट गेलाय हो, गेलाय तो फुकट, जाऊ दत, तू पोरांना सांभाळ, असं आजीनं मुळी सांगूनच टाकलं. पोरं उपाशीच परत आल्याचं ऐकून तिनं आईला सुनावलं, मी तुझ्या जागी असते ना तर आधी बन्याला असले चाळे करूच दिले नसते, आणि नावीलाजान जायचं झालंच तर आधी त्या वेटराला समोर उभा करून साबणान हात धुवायला लावलेली असते. वरतून सज्जड दम भरला असता की मेल्या, आमचं खाणं होईस तो शरीराच्या कुठल्याही भोकाकडे हात नेलास तर काठीन फोडीन. हा दम द्यायला ती बापडी स्वतः कधी हॉटेलची पायरी चढली नाही तर सोडा. हॉटेल फोफावली नव्हती. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड अशा ठिकाणी हमखास स्टॉल होते, पण आमच्या प्रवासात आमच्या वमन रागाच्या मैफिली रंगायच्या, त्यामुळे स्ट्रिक्टली खाण्यावर बंदी. लिमलेटची गोळी तेवढी चालायची. पुढे उडप्यांनी मुंबईत बस्तान बसवलं. कॉलेजात जायला लागल्याबरोबर मैत्रिणींबरोबर शेअरिंग डोसा खायची दीक्षा मिळाली, पण तेही भीतच.
कोणी बघितलं तर, घरी सांगितलं तर. मी न राहून आईला एकदा सांगूनच टाकलं. अपराधी वाटलं होतं अगदी तेव्हा. सारखी सारखी नको जाऊसा अशी. उद्या कोणी बघितलं तर लग्न जमायची मुश्किल होईल. मी घरीच करते तो डोसा की ठोसा. बोलाव तुझ्या मैत्रिणीला. बापरे, लग्नात विघ्न आणणार की काय हे हॉटेल. मलाही नाही म्हटलं तरी उगाच त्यामुळे लग्न न होणं हे काही आवडणारं नव्हतंच. आणि त्यानंतर यथाकाल मला आलेलं स्थळ लग्नापर्यंत जमलं. माझा भावी नवरा पक्का खवय्या निघाला. मुंबईतली शेलकी उडपी त्याला माहीत. एक से एक डिशेस त्यानं मला लग्नपूर्व काळात अपूर्वाईनं खिलवली. मी हेही आईला सांगितलं. आता तू आणि तुझा नवरा काय तो गोंधळ घाला. लग्नानंतर घरात पण जेवा म्हणजे झालं. असा त्रागा तिनं केलंच. काळ किती बदलला. कामानिमित्त पुढच्या आयुष्यात प्रवास घडले. एकटीनं हॉटेलात जाऊन खाणं ही गरज झाली. कुटुंबासह बाहेर जेवायला जाणं हे सेलिब्रेशन झालं. आता तर फोनवरून बाहेरचे हवे ते पदार्थ मागवणं ही प्रतिष्ठा झाली. आमच्या खिडकीतून कुठेही पाहिलं तरी आत बसलेली कुटुंब दिसतात. त्यात सगळ्या वयोगटाचे लोक असतात. एखादीच 80च्या घरातली व्यक्ती नाईलाजानं घरात तिथे बसलेली दिसते आणि तोंडाला पदर लावलेली आई झर्रकन तरळून जाते. माझ्या घराच्या खिडक्या हॉटेलच्या दिशेने आहेत. त्याला मी तरी काय करू.